जय शिवराय. सर, प्रश्न असा आहे की हा तालुका तसा खूप सदन आहे, सगळ्याच बाजूने चांगला आहे, कष्टकरी लोक आहेत आपल्याकडे. समस्या फक्त आपल्या वारंवार समस्या जे आपल्याकडे आहे, ज्या जटिल आहे एकदम, त्या म्हणजे आपल्याकडे 5 जणांचा तालुका आहे, पण भर उन्हाळ्यामध्ये आदिवासी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. बुडीत बंदराचा विषय फार महत्त्वाचा आहे. चर्चा फार झाली. मग खरं तर ज्या वेळेला कृष्णा खोऱ्याचं खातं आपल्याकडे होतं त्याच वेळेला या गोष्टी आपल्या दुरुस्त व्हायला पाहिजे होत्या, पण त्यावेळेला ते दुर्लक्षित झालं. आणि आजच्या मित्राला मी जेव्हा मागच्या 5 वर्षामध्ये 8 बुडीत बंधारे मंजूर केले, पण ह्या मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्यावर काही झालेलं नाही. पण आता एकदम कणखरपणे आम्ही ते सगळे बुडीत बंधारे आम्ही 100% बांधून घेणार आहोत. त्याला निधीसुद्धा मागून त्याच्यावर काम करणार, कारण आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. त्याच्यावर आम्ही काम करू. MI टँक जो आहे कोपरे मांडवला, MI टँकचा सर्वे करू, अधिकारी बोलून घेऊ आणि त्याच्यावरसुद्धा काम करू. तिसरी गोष्ट की आणे पठारचं सुधारित प्रशासनाची मान्यता करून आणे पठारचा विषय आहे. आणि आमचा वडदचा उजवा जो उपसा आहे त्या उजव्या बाजूलासुद्धा आम्हाला जे काही गावं आहे, म्हणजे एकनाथवाडी आहे, त्यानंतर फाबळवाडी आहे, हे सगळे जेवढे काही समजा सावरगावच्या आणि बस्तीच्या ज्या वरच्या भागाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथंसुद्धा आम्ही 100% त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत. एक त्यांचं एस्टिमेट पण झालेलं आहे आणि त्याचं आता टेंडर करणं बाकी आहे. टेंडर करून आपण कामाला लागू. आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा जो विषय आहे तो बिबटच्या परिस्थितीवर जेवढं काय आता वातावरण आपण पाहतो आहे की एवढे बिबटे का तर जिथं जाईल तिथं बिबटे आहे. आणि एवढ्या मोठ्या पद्धतीचं लपण आणि ऊसामध्ये हा वाढलेला बिबट्या, ऊस हेच त्याला त्याचं जंगल वाटतं. त्यामुळे जर ऊसात काय नाही भेटलं, गावात काय नाही भेटलं की मग माणसाच्या दरवाज्यात, लोकांच्या अंगणात, घरामध्ये, आता शहरामध्ये सुद्धा जुन्नर शहर, नारंगाव शहर, आळेफाटा शहर, ओतूर शहरामध्ये सुद्धा दिवाळी ढवळ्यात आता यायला लागलेलं आहे. या बाबतीमध्ये अतिशय जे डिपार्टमेंट आहे, मी नेहमी सांगतो डिपार्टमेंटला, नुसती वर्दी घालून घटना घडल्या तर तिथं जाऊन पंचनामे करण्यापेक्षा घटना होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर काय अंमलबजावणी करणार आहात. मधल्या काळामध्ये आम्ही तो माने डोचा जो परिसर आहे तो बिबट निवाराचा एक्सपांड करण्यासाठी 2018चं पत्र माझं आहे. करता आता पुन्हा माझी आमदारकी सेकंड टर्मची आली. पण ठीक आहे, आता चालू तर आपण केलं काम आता. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अधिकारी अलर्ट व्हायला पाहिजे, अधिकाऱ्यांची गस्त वाढल्या पाहिजे. ते जे पिंजरे आहेत ते पिंजरे मागल त्याला पिंजरे दिले पाहिजेत आणि पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवायची जबाबदारी ही आमच्या फॉरेस्ट खात्याची आहे. ते उडवणीचे उत्तर देत असेल तर ते बाब गंभीर आहे. एक राजीव भोर नावाचा एक आमचा तरुण कुटुंबातली घटना घडल्यामुळे कालपासून पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे. न्याय मागणं, अधिकार पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याला भयमुक्त करणं, याच्यासाठी त्या तरुण जो आंदोलनाला बसला आहे त्याची मागणी एकदम आर्त हाकेची आहे. ती आर्त हाक लक्षात घेऊन ही संपूर्ण प्रशासन कठोर पद्धतीने चालवायची जबाबदारी आणि त्याच्यावर कमांड करायची जबाबदारी माझी आहे. तातडीने बैठक घ्यायची. पण आज नेमकी योगायोगाने प्रत्येकाची काही ना काही अडचण, कुणाचे वडील महत्त्वाच्या अधिकाऱ्याचे आजारी पडलेले आहेत, तिकडं गेलेले आहेत, काहींच्या घरात लग्न आहेत ते इथं नाही आहेत. त्यामुळं संबंधित महत्त्वाचा घटक इथं नाही आज कुठला. पण लवकरच एक चांगली बैठक आम्ही 2 दिवसामध्ये घेऊ आणि विशेषत्वाने जे प्रांत आहे, जे याच्यावर एक ॲक्शन फोर्सवर एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी कलेक्टरने नियुक्त केला होता मागच्या काही दिवसांमध्ये, तर प्रांत गोविंदजी शिंदे यांना सुद्धा मी त्या ठिकाणी विनंती केली की आपण तातडीने इमर्जन्सी ओळखून आपण याच्यावर सगळ्या गोष्टी अलर्ट कराव्यात आणि जास्तीत जास्त उपाययोजना केली पाहिजे. जर कालचे जे पेशंट आहेत ज्यांच्यावर कालचा जो बिबट्याचा हल्ला झाला तो पायावर झाला, पायाच्या जे खाली टाच आहे आणि त्याचं वरचं जो आहे त्या मधल्या भागामध्ये पोरशेमध्ये त्यांना त्या खाली पकडलं गेलं म्हणजे तळव्याच्या वर. पण मी पेशंटला काल रात्री जसं एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा झाला आणि माझी जबाबदारी होती, मी त्यांना घेऊन आलो तर पुन्हा त्यांना निरोप द्यायची, तर मी एअरपोर्टपर्यंत गेलो होतो काल. तर त्यांना विमानतळावर नेऊन पोचवल्यानंतर मी पाठीमागं आलो तर 3:30 वाजले होते रात्री 3:30 वाजता मी त्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला नारायणगावच्या भेट दिली. डॉक्टरसुद्धा 3:30 वाजता स्वतः उठून आले होते. मी स्वतः डोक्यावर हात ठेवून पेशंटशी बोललो. पेशंट म्हटलं दादा मी एकदम चांगलं आहे, आता काय अडचण नाही. डॉक्टरांशी बोलत होते, म्हटले थोडं BP लो आहे, पण त्यांना रक्त शरीरात कमी आहे, तब्येत त्यांची किरकोळ आहे
अंगघाटीने ते किरकोळ आहे, पण त्यांना रक्ताची एक बाटली भरलेली आहे आणि आता BP सुद्धा कव्हर झालं आहे. त्यांना आपण 2 दिवसामध्ये डिस्चार्ज देऊ शकतो. पेशंट आता बरा आहे.